एसटीतले 14 आमदार कमी होतात, 2 खासदार कमी होतात आणि 5.1% जॉब आपलं निघून जातो, फक्त 2.9% राहील आणि फंड आपलं 5.4% कमी होतो. हा भागात झाला टीएसपी ओटीएस. आणि त्याच्याही पलीकडे आरटीआय खाली आपल्याला मिळालेली जी माहिती आहे ती अतिशय धक्कादायक आहे. तर टोटल नंबर ऑफ ट्राईब्स जे एसटीच्या याच्यामध्ये आहेत तर ते 45 आहेत मुख्य जमात. तर 45 आहेत आणि उपगट जे आहेत त्याच्यातले उपगट 185 आहेत. तर साहेब 45 जमातीपैकी फक्त 16 ते 17 जमातीच आतापर्यंत व्हॅलिडिटी दिलं जातो. बाकीच्या 30 ते 33 जमाती वंचित होत आहेत. त्याच्यावर महादेवकडे मला वाटतं हलवा कोस्ती जे आहेत ते सगळं 30 ते 33 वंचित आहेत. काना मात्रामध्ये उडवायचे, फक्त काना मात्रामध्ये उडवतात. आणि 185 उपगट आहेत आणि 185 उपगटापैकी फक्त 68 साहेब 68 उपगटांना व्हॅलिडिटी दिलेली आहे आणि 117 उपगट अजून वंचित आहे. एक व्हॅलिडिटी 117. आणि पॉप्युलेशनच्या भाषेमध्ये सांगायचं झालं 1,36,00,000 2024च्या आकड्यावर आहे. 1,36,00,000 1,36,00,000 पैकी साहेब फक्त 5.97 व्हॅलिडिटी दिले. म्हणजे 1,30,91,771 लोकांच्या पर्यंत अजून व्हॅलिडिटी पोहोचलेली. म्हणजे हे टक्केवारीमध्ये जर आपण सांगायचं झालं 100 पैकी फक्त 4.4% लोकांना व्हॅलिडिटी देण्यात आली आणि 95.6% लोक अजून आदिवासी विभागातनं वंचित आहेत. त्यांच्या हातात व्हॅलिडिटी पोहोचलेली नाही. 95.6 आपण 4.4 समजून घेऊ शकतो. 95.4 टोटली डिप्रूव्ह. ओके. आणि ह्याचे कारण सांगतो हे कसं डिप्रूव्ह झालंय की जिल्हाधिकाऱ्यांना सांगायचं की तुम्ही जर ह्या जिल्ह्यातील लोकांना जर सर्टिफिकेट दिला तर तुमच्या 2001च्या कायद्यानुसार 2 वर्षाची कैद होणार, 30,000 रुपये दंड होणार. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी सरळ खाली सांगून टाकला हे कोळींची प्रमाण हे जर आले अर्ज त्यांना घेऊच नका. टोटली प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोळ्यांचे अर्ज घेतले जातात हे सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर समजा त्यातून पण प्रांताकडे काही अर्ज गेले मग ते प्रांत काहीतरी तुमची कोळी नोंदणी आहे आणि तुम्ही महादेव कोळी सबमिट करा. 1950 कुठून आणणार? इंग्रज काळामध्ये सगळ्यांचीच कोळी नोंदणी झालेली आहे आणि हा माणूस महादेव कोळी कुठून आणणार? आणि मग तुझी कोळी नोंद आहे आणि तू महादेव कोळी नाही. त्याला अशा पद्धतीने काना मात्रामध्ये ही लोक 33 जमातीनं 30 ते 33 जमातीनं उडवलेले आहे. आणि आतापर्यंत दुर्दैवाने 4.4% व्हॅलिडिटी देण्यात आलेलं आहे आणि 95.6% हे झालेलं आहे. मग आता प्रश्न असा राहतो की हे 4.4% म्हणलं तरी त्या आदिवासी क्षेत्रातले सुद्धा करायचे वंचित आहे. आदिवासी क्षेत्रातले सुद्धा वंचित आहे. मग मला सांगा की हा जो फंड मिळतो 100%, हा 100% फंड पैकी फक्त 4.4% लोकांना जर तुम्ही देत असाल फॅसिलिटी तर 95.6% फंड गेला होता आतापर्यंत 1976 पासूनचा. हा फार महत्वाचा विषय इथून पुढे आहे. आणि त्याच्यानंतर आपण जर फक्त एवढ्याच लोकांना खरे आदिवासी समजत असाल तर खरोखर तुम्हाला सांगतो की 25 आमदारापैकी फक्त 1 आमदार बसतो या पॉप्युलेशनवर आणि 1 पण खासदार बसत नाही याच्यावरती. 24 आमदार रिकामे होतात कारण पॉप्युलेशनच नाही तुमचं ट्रायबल. फक्त तुम्ही किती पॉप्युलेशन दाखवलं? 5.97,000 पॉप्युलेशनला तुम्ही फॅसिलिटी दिलेल्या आहे. मग एवढे जर खरे आदिवासी समजत असाल तर बाकीचे आमदार हे रिकामे होतील याच्यातनं. आणि फंड आपला 95.6% फंड बंद होईल. ट्रायबल डिपार्टमेंटला जो मिळतो तो फक्त 4.4 फंड. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे गेला कुठं फंड हा फार महत्वाचा आहे. त्याच्यानंतर साहेब ह्याच्यामध्ये मला हे सांगायचंय उदाहरण बघा 1931ला सोलापूर जिल्ह्यामध्ये अधिकारी तेच सगळे त्यांना हे सगळं लागतं. एवढाच मुद्दा. आता फंड आमदार खासदार याच्यात आपल्याला फंड किती खर्च झाला, आमदार किती पैशाची आपल्याला बॉस सगळ्या जगाचं कल्याण नाही करत असतं. आधी आपला विषय वापरा. आपला स्पेसिफिक विषय आपण डिस्कशन करू. काही नाही बोलायचं छोटासा बरोबर का. आपण यांना काय देऊ काय नाही त्याची खुलासा पण काय पेपर आपण एवढंच बोलू. आपण चर्चा करणार काही अडचण आहे ना याच्यात. काय लगेच आपण लगेच अख्ख्या पूर्ण याचं हे करणार नाही आपण. त्यामुळे आपलं आता समजा